आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राज्यातल्या आगामी निवडणुकांमध्ये इतिहासातल्या लढायाही लढल्या जाणार आहेत। आदिलशाही, निजामशाही यांचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांवर राजकीय बाण सोडले। उद्धव ठाकरेंच्या टीकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार समाचार घेतला। राज्यात पुन्हा इतिहासाची उजळणी। पालिका निवडणुकीत शिवकालीन संदर्भ। आदिलशाही, निजामशाहीचा पुन्हा उदय। इतिहासातल्या स्वाऱ्या, वर्तमानातली लढाई। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप दरम्यान राजकीय लढाई सुरू झाली आहे। मात्र या लढाईमध्ये राजकीय पक्षांसोबत इतिहासातील आदिलशाही आणि निजामशाही सुद्धा लढणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आदिलशाही सोबत संघर्ष झालेला होता। अर्थात आता तो इतिहास झालाय। मात्र हा इतिहास आता पालिका निवडणुकीसाठी वापरला जातोय। स्वराज्यावर आदिलशहा आणि निजामशहा चालून आलेले होते, याचा संदर्भ देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला जोरदार टोले लगावलेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते, मध्ये येऊन गेले। त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शहा। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका झाल्यामुळे भाजपचे राज्यातले नेते चांगलेच संतप्त झालेत। उद्धव ठाकरेंच्या भाषणात अनेकदा अफजल खान, कोथळा, मावळे असे शिवकालीन उल्लेख येतच असतात। मात्र आता शिवकालीन संदर्भाच्या आडून दिल्लीतल्या बड्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आलाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळजळीत प्रत्युत्तर दिलंय। ते अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये आहे आणि बावचळलेल्या परिस्थितीमध्ये असे विधान करताय। माननीय अमितभाई बद्दल सुद्धा त्यांच्याकडनं असे विधान अपेक्षित नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य वेळी उत्तर देईल। अमित शहाचा दौरा एवढा का झोपला? अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, देशात कुठेही जाऊ शकतात। उद्या महानगरपालिका निवडणूक लागली तिथे येऊ शकतात पक्षासाठी। तुम्हाला झोंबायचं कारण काय? चांगल्या शब्दात बोलता येत नाही। मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। मात्र राजकीय खणाखणीला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे। आगामी काळात ही राजकीय लढाई त्वेषानं लढली जाणार आणि या लढाईमध्ये इतिहासातल्या वेगवेगळ्या शाही आणि फौजा कुणाला मतांची मदत करणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार झुंपली आहे। आमच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा राजीनामा का दिला नाही असा रोखठोक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका महिन्यात निवडणुका घेण्याचं आव्हान दिलेलं होतं आणि त्या आव्हानावरून दोन्ही बाजूंकडून जोरदार राजकीय हल्ले केले जात आहेत। भाजप आणि शिवसेनेतला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मधल्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत शिवसेनेवर थेट हल्लाबोल केलाय। 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपसोबत युती केलेली होती। मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेनं महाविकास आघाडीच्या सोबतीनं सत्ता स्थापन केली होती। शिवसेनेनं त्यावेळेला भाजपचा विश्वासघात केला होता। मग शिवसेनेनं त्यावेळेला राजीनामे देऊन निवडणूक का लढवली नाही असा रोखठोक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला। ज्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत? त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत?
तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होतात. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आज सुद्धा दिल्लीत गेलेत म्हणे, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. गायीच्या आचळाला लागलेली गोचिड सुद्धा दूध नाही तर ती रक्त पिते, तशा या गोचिडी होत्या. भाजपसोबत 25 वर्ष युतीत सडल्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी मांडला होता. शिवसेनेमुळे भाजपला मुंबईमध्ये उपमहापौर पदासह इतर पदही विनासायास मिळत होती असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलेला होता. याच वेळेला त्यांनी भाजपला निवडणुकीला सामोरं जाण्याचं आव्हानही दिलेलं होतं. आणि म्हणून मी अमित शहाना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. कुस्ती आम्हाला सुद्धा येते, आमची तर परंपरा तीच आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर. मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र कोणत्याही क्षणी या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून राजकीय हल्ले तीव्र करण्यात आलेले आहेत. जेव्हा निवडणुका जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रचाराचा रणसंग्राम सुरू होईल त्यावेळेला निकराची लढाई लढली जाईल हे आता स्पष्ट झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बुधवारच्या शिवसेनेच्या गट मेळाव्यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर सडकून टीका केलेली होती. त्याला गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलंय आणि त्यामुळे आता मूळ शिवसेना आणि भाजपमध्ये नवा कलगीतुरा रंगलाय. या तिघांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही 2019लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप. 30 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. हे मला संपवू शकत नाही. फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. पुन्हा कलगीतुरा रंगला. मुंबईमध्ये बुधवारी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक ठरली पाहिजे असं शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला होता. आणि ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. जे देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक, होय तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचार आपलं काय? मी म्हणेन आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजून लढा. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही 2019 मध्ये सुद्धा माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र 2.5 वर्षात मला संपवू शकले नाहीत आणि यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नाहीत असं फडणवीस म्हणाले. ते असे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकणार नाही. फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून सुद्धा सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झालेली नाही. ही घोषणा लवकरच होऊ शकते. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय. तर आता भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असा दुसरा कलगीतुरा देखील रंगलाय. त्यामुळे भविष्यात हे वाकयुद्ध आता आणखी रंगल्यास नवल वाटायला नको.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकारणामुळे अनेकदा नेत्यांमध्ये कटुता येते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर उद्धव ठाकरे आणि भावना गवळींचं देखील देता येईल. भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधलेली होती आणि त्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भावना गवळींनी उत्तर दिलंय. पाहुयात नात्यात आलेल्या या दुराव्याचा हा विशेष रिपोर्ट. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनी राखी बांधली होती. भावना गवळींनी ही राखी बांधल्यानं त्यांचे आधीचे भाऊ उद्धव ठाकरे नाराज झाले. तर 1.5 वर्षांपासून भावना गवळी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला होता. त्यांचा एक सहकारी जेलमध्येही गेला होता. गवळी यांनी ईडीचा इतका धसका घेतला होता की त्या केंद्रीय तपास यंत्रणेला सामोऱ्याही गेल्या नाहीत आणि शिंदे गटाच्या बंडानंतर खासदार गवळी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. यावर उद्धव ठाकरेंनी तिखट शब्दात टीका केली. आजूबाजूला जे तुमच्या बसलेत त्यांना तुम्हीच तर भ्रष्टाचार म्हणून बदनाम करून टाकलेलं आहे. लगेच कोणाला तरी क्लीन चिट देऊन टाकायची. मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. स्वतःच्याच पक्षाच्या माणसांनी ज्या महिला खासदारावरती आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, तुम्हाला या 1.25 कोटी अब्ज काय असेल ती लोकसंख्या, त्याच्यामध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भावना गवळींनी उत्तर दिलं. हे पवित्र नातं आहे असं सांगताना त्यांनी बहिणीवर राग काढू नका असंही म्हटलं. माझी हीच विनंती आहे की बहिणीवर काय राग काढू नाही. हे पवित्र नातं आहे. राजकारणामध्ये राग काढायला अनेक जागा आहेत. मी मंत्र्यांना राख्या पाठवल्या, बांधल्यात. त्याच्यानंतर मी माझ्या मतदारसंघातल्या सामान्य कार्यकर्त्याला, माझा कार्यकर्ता असेल, सामान्य नागरिक असेल, त्याच्यापासून तर देशाच्या प्राईम मिनिस्टर पर्यंत सुद्धा राखी बांधलेली आहे. या देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सुद्धा मी राखी बांधलेली आहे. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे एक भावा बहिणीचं नातं आहे आणि ते नातं आपण असंच पवित्र ठेवूया. बहीण भावाचं राजकीय भांडण सुरू झाल्यावर या भांडणात नारायण राणेंनीही उडी घेतली. राखी आणि बहीण याला काय माहिती. एक तर बहीण नाही, मांडलेली नाही, कुठलीच नाही, राखी बांधून घेतले नाही, त्यामुळे तुला बहिणीचं महत्व माहित नाही. भावना गवळी नेमक्या कशामुळे अडचणीत आल्या होत्या ते पाहूयात. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी प्रतिष्ठानला कंपनीत बदलण्याचं षडयंत्र रचलं गेलं असा दावा ईडीनं केला होता. याच पैशातून जप्त केलेली मालमत्ता विकत घेण्यात आल्याचा दावाही ईडीनं केला होता. भावना गवळी यांच्या वडिलांचे सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडा यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरलं होतं. सोमय्यांनी वाशिमला येऊन पत्रकार परिषद घेतली होती. भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपनं केला होता. एकंदरीतच भावानं राखीचं बंधन पार पाडलं का हा प्रश्न आता विचारला जातोय. काही का असेना, पण बहीण भावात आलेला हा दुरावा पुढच्या राखी पौर्णिमेपर्यंत दूर होईल अशी आशा करूया. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बरं, बुधवारच्या शिवसेनेच्या गट मेळाव्यातील भाषणातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गट, भाजप आणि मनसेवर हल्लाबोल केला होता. नैराश्यातून केलं गेलेलं भाषण असा पलटवार उपमुख्यमंत्र्यांनी केला, तर मनसेनंही भाषणाचा समाचार घेतलेला आहे. पाहूयात राजकीय नाट्याचा हा विशेष रिपोर्ट. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबईवरती आता गिधाडं फिरायला लागलेली आहेत. ही जोरदार प्रत्युत्तर. कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं. मनसेनंही लगावले टोले. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जळगणारी ही बाणगुळ आहे. वार पलटवाराचं राजकारण रंगलं. उद्धव ठाकरेंनी बुधवारी केलेल्या शिवसेना गट मेळाव्यातील भाषणात दसरा मेळाव्यापूर्वीची चुणूक दाखवली. 40 मिनिटांच्या आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गट, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांसह नाव न घेता राज ठाकरेंवरही हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरेंनी भाजपचं मुंबईसाठी योगदान काय आणि फक्त बीएमसी निवडणुकीपुरतं
भाजप राजकारण करत असल्याचा घणाघात केला होता. तसंच भाजप म्हणजे मुंबई गिळायला निघालेली गिधाडं असा उल्लेख करून भाजपच्या मिशन मुंबईवर जोरदार टीका केली होती. मुंबईवरती आता गिधाडं फिरायला लागलेली आहेत. लचके तोडणारी अवलाद गिधाडांची ही फिरायला लागलेली आहे. मुंबई बळकवायची आहे, मुंबई गिळायची आहे. गिळायला देणार तुम्ही? लचका तोडायला देणार तुम्ही? आणि आजचं काही नवीन नाहीये. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत. आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह, तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते. मध्ये येऊन गेले त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शहा. उद्धव ठाकरेंचं मुंबईतील गटनेता मेळाव्यातील भाषण म्हणजे अरण्यरुदन होतं अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. बुधवारचं ते उद्धव यांचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरुदन होतं असाही टोला लगावलाय. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होतात. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं. एकूणच त्यांचं जर भाषण पाहिलं तर निराशेच्या भावनेतून, निराशतेच्या भावनेतून हे केलेलं भाषण आहे. मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून भाषण आहे. तर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंनीही उद्धव यांच्यावर टीका करताना स्वर्गीय बाळासाहेबांच्या पुण्याईवर हे वाढले आहेत अशी जहाल टीका केली आहे. आत्ताची जी परिस्थिती जर आपण बघितली तर काही पॅरासाइट्स आहेत ज्याला मराठीत बांडगुळं असं म्हणतात. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं आहेत. यांच्यामध्ये स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. म्हणून मग कोणाला मिंदे, कोणाला मुन्नाबाई, कोणाला काय म्हणत राहायचं. स्वतःचा कर्तृत्वाचा विषय आला तर ते शून्य आहे. एकंदरीतच मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची थेट लढत आता भाजप सोबत होणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपला विजय मिळवायचा आहे तर शिवसेनेला महापालिकेतील आपली गेल्या 25 ते 30 वर्षांपासूनची असलेली सत्ता पुन्हा कायम राखायची आहे. आणि त्यामुळेच एकंदरीतच निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा हा संघर्ष अधिक तीव्र होत जाईल एवढं मात्र खरंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला मिंधे गट तर भाजपला कमळाबाई म्हणत जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत मुख्यमंत्र्यांनी देखील सडेतोड उत्तर दिलंय. पाहूयात या रंगलेल्या कलगी तुऱ्यावरील हा विशेष रिपोर्ट. मिंधे गट, गिधाड, कमळाबाई, उद्धव ठाकरेंचा चौफेर हल्ला. तर मिंधे नव्हे बाळासाहेबांचे खंदे, एकनाथ शिंदेंचा पलटवार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे बुधवारचा मेळावा हा दसरा मेळाव्याचं एक छोटंसं ट्रेलर असल्याचं बोललं जात होतं. भाषणाच्या सुरुवातीलाच मुंबईसाठी शिवसैनिकांचा त्याग आणि आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतीये असा घणाघात केला होता. एक तर पहिली एक रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत एक खुलासा करून टाकतो, कारण नाहीतर उद्या चौकट यायची की संजय राऊत मिंधे गटामध्ये गेले. नाही, मिंधे सगळे तिकडे गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मिंधे गटाच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील नवी दिल्लीतून जोरदार प्रत्युत्तर दिलं. हो, आम्ही स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचे मिंधे आणि खंदे समर्थक आहोत असं म्हणत सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कोण मिंध झालं असा पलटवार करत उद्धव ठाकरेंना निरुत्तर केलं होतं. मुझे ये भी कहा है कि कौन मिंधे गट बोलले ना काहीतरी. हाँ, मिंधे गट
मिड्डे नाही मिंडे आम्ही मिंदे. आता आम्ही बाळासाहेबांचे सगळे खंदे लढवई आहोत. आम्ही मंदे नाही आहे. मिंदेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं? ह्या सगळा महाराष्ट्र आणि देश बघतोय. मूळ शिवसेना आणि शिंदे गटामधील रंगलेल्या कलगीतुऱ्यानंतर आत्ताच ट्रेलर दिसून येतोय की भविष्यात राज्याच्या राजकारणात वार पलटवार आणि एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण कोणत्या थराला जाणार आहे ते. फक्त या राजकारणात राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित होऊ नयेत एवढीच सत्ताधारी आणि विरोधकांकडून माफक अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण मुंबई महापालिकेनं मेळाव्यासाठी हे मैदान देण्यास नकार दिलाय. खरं तर शिवसेना आणि शिंदे समर्थकांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली होती, पण आता कोर्टाच्या निर्णयावरच सगळं काही अवलंबून असणार आहे. शिवतीर्थावरून शिवसेनेची कोंडी, बीएमसी कडून मैदान देण्यास नकार, शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता या प्रकरणाला नवं वळण लागलंय, कारण दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाला मैदान उपलब्ध करून देण्यास मुंबई महापालिकेनं साफ नकार दिलाय. ही परवानगी नाकारताना विधी विभागाशी सल्लामसलत केल्याचा दावा महापालिकेनं केलाय. तसंच मुंबई पोलिसांकडूनही महापालिकेनं अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्याचा दावा महापालिकेनं केलाय. छत्रपती शिवाजी पार्क मैदान जे आहे पार्क, ते मैदानामधले 6 प्रोग्राम हे महानगरपालिकेच्या अखत्याखातीरमध्ये येतात. परंपरेनुसार कायम ते देत आले, पण रडीचा आणि कळीचा डाव खेळला जातोय. ज्या वेळेला आम्हाला शिंदे गट तिकडे मागतोय, ही स्क्रिप्ट ऑन भाजपाची आहे, पण शिंदे गट ती स्क्रिप्ट चालवत आहेत. शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेनं 22 ऑगस्टला महापालिकेकडे अर्ज केला होता. दरम्यान 8 दिवसांनी शिंदे समर्थकांनीही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली. एकाच वेळी 2 अर्ज दाखल झाल्यामुळे महापालिका कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र महापालिकेनं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे. आमचं सुद्धा म्हणणं आहे की आमचा मेळावा शिवतीर्थावरच झाला पाहिजे, कारण बाळासाहेबांनी तयार केलेली ती परंपरा आहे आणि ती परंपरा कायम ठेवण्याचा अधिकार हा प्रत्येक शिवसैनिकाला आहे. आणि सर्वात जर कट्टर शिवसैनिक महाराष्ट्रामधला कोण शोधायचा असेल तर स्वतः ते शिंदे साहेब आहेत. एकीकडे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यास महापालिकेनं नकार दिलाय, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांना बीकेसी मैदानावर मेळावा घेण्यास MMRDAनं परवानगी दिलेली आहे. खरं तर शिंदे समर्थकांपाठोपाठ शिवसेनेनंही बीकेसीतील मैदानासाठी MMRDAकडे अर्ज केला होता. मात्र शिवसेनेचा अर्ज MMRDAनं फेटाळलाय. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. आता शिवाजी पार्क मैदानाविषयी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय कोणता निकाल देतं यावर सेनेच्या दसरा मेळाव्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष टिपेला पोहोचलाय. आता हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे. मात्र दसरा मेळाव्याच्या मैदानाच्या आडून शिवसेना पक्ष संघटनेवरील आपला हक्क मजबूत करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जातोय. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. दसरा मेळाव्याआडून वर्चस्वाची लढाई. सेनेच्या दाव्यावर शिंदे समर्थकांचा आक्षेप. दसरा मेळाव्यावरून जोरदार रस्सीखेच. दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान मिळावं म्हणून शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. मात्र या मैदानावरून आता शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये
पक्ष संघटनेवरच्या वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेप्रमाणेच शिंदे समर्थकही आक्रमक झालेले आहेत. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्यामुळे हा वाद चिघळलाय. दरम्यान शिवसेनेनं या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. मात्र आता शिवसेनेला सुधारित याचिका दाखल करण्याची वेळ आलेली आहे. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये होते तेव्हा तेच गेले होते का? सांगा ना मग. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हा कोण करत होतं दसरा मेळाव्याचं? म्हणजे वाह्यात काय पण कारणं सांगायची. मैदानावरून सुरू असलेल्या संघर्षात आता खरी शिवसेना कुणाची हा नवा वाद पुन्हा समोर आलेला आहे. आपलीच खरी शिवसेना असल्यामुळे आपल्यालाच दसरा मेळाव्यासाठीचं मैदान मिळावं अशी याचिका शिंदे समर्थकांकडून करण्यात आलेली आहे. शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे. मात्र शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेसाठी अर्ज करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. मुळात सदा सरवणकर जे विभाग प्रमुख आहेत, आज स्वतः ते शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या सहीनेच आजपर्यंतच्या परवानग्या मागितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही की सदा सरवणकरांनी परवानगी मागितली. शिवतीर्थावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गट दसरा मेळाव्यासाठी आग्रही असल्यामुळं हा वाद आणखी चिघळलाय. मात्र मैदानाचा हा वाद आता शिवसेना पक्ष संघटनेवरील दाव्यावर येऊन पोहोचलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग्स पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून पळवल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पासाठीच्या कामगारांची चेन्नईमध्ये भरती सुरू असल्याचा आरोप केला. मात्र आदित्य ठाकरेंच्या या दाव्याची शिंदे गटानं पोलखोल केली आहे. आदित्य ठाकरेंच्या दाव्याची शिंदे गटाकडून पोलखोल. ॲप्को कंपनीच्या फक्त 9 जणांच्या चेन्नईत मुलाखती. 1755 उमेदवारांची मुंबईतूनच निवड. आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग्स पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून पळवल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाच्या कामगारांच्या भरतीबाबत आरोप केला. मुंबईतल्या जागांसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये झाल्याचा आरोप त्यांनी केला. पण पुढे जात असताना जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशातून सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात स्वप्न घेऊन येतात रोजगाराची, त्यांनी इथे वॉकिंगसाठी का संधी नाही? आणि मग ह्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे? चेन्नईमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू, चेन्नईमधलं जे सरकार आहे डीएमकेचं सरकार आहे ते उत्कृष्ट काम करत आहे. मग आर्थिकदृष्ट्या असेल, पर्यावरणासाठी असेल, मी रोज बघत आहे तिकडच्या फायनान्स मिनिस्टरचे इंटरव्ह्यूज देखील बघत आहे. आणि तिकडे जर हे काम असतं आणि इथे जर इंटरव्ह्यू असता तर तिकडच्या देखील भूमिपुत्रांनी किंवा तिकडच्या देखील राजकीय पक्षांनी विचारलं असतं की अरे जर आमच्याकडे काम आहे, चेन्नईमध्ये काम आहे, तर मुंबईत इंटरव्ह्यूज कशाला? शिवसेनेच्या शिंदे समर्थकांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांमध्ये हवाच काढून घेणारे पुरावे सादर केलेत. शिंदे गटाचे आमदार किरण पावसकर यांनी ॲप्को कंपनीच्या मुलाखतींची कागदपत्रच माध्यमांसमोर आणली आहेत. पावसकरांच्या दाव्यानुसार जानेवारी 2022 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीनं मुंबईत मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमधून 1750 कामगारांची भरती केली. महाराष्ट्रामध्ये ॲप्को इन्फ्राटेकचे इंटरव्ह्यू जे झालेले आहेत, तो पहिला इंटरव्ह्यू झालेला आहे 27/1/22 आणि शेवटचा इंटरव्ह्यू मुंबईमध्ये झालेला आहे तो 28/8/22. मुंबईमध्ये ॲप्को कंपनीला आवश्यक असं मनुष्यबळ मिळालं नसल्यानं त्यांनी चेन्नईत मुलाखती घेतल्याचा थोडासा न पटणारा दावा केलाय. 3 ठिकाणी मुंबईमध्ये इंटरव्ह्यू झालेत. कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं. सिनियर मॅनेजर, DCM
आणि ज्या 9 पोस्ट आहेत मॅनेजरच्या त्या इकडे न मिळाल्यामुळे त्यांचे इंटरव्ह्यू त्यांना चेन्नईला कंडक्ट करावे लागले. आदित्य ठाकरेंनी प्रकल्प पळवण्यासंदर्भात जेव्हा भूमिका मांडली ती राजकारण विरहित भूमिका होती असा संदेश महाराष्ट्रात गेला होता. पण ॲप्कोचे दावे पाहिल्यास आदित्य ठाकरेही निव्वळ राजकीय भूमिकेतून आरोप करतायत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दापोलीमधील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावरती हातोडा पडणार आहे. आता या बेकायदा रिसॉर्टची मालकी कुणाची यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. किरीट सोमय्यांनी हे रिसॉर्ट बांधताना अनिल परबांच्या नावे वीज कनेक्शन घेतल्याचा दावा केलाय, तर परबांनी साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचा दावा केलाय. किरीट सोमय्या उगाचच बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दापोलीचा रिसॉर्ट नक्की कुणाच्या मालकीचा? वीज कनेक्शन परब यांच्या नावावर असल्याचा आरोप. रिसॉर्ट सदानंद कदमांचा असल्याचा परबांचा दावा. दापोलीतल्या साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडणार आहे. रिसॉर्टमध्ये बेकायदा बांधकाम झालं हे वेगवेगळ्या यंत्रणा सांगतायत. आता या बेकायदा रिसॉर्टची मालकी कुणाची यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. किरीट सोमय्यांनी हे रिसॉर्ट बांधताना अनिल परब यांच्या नावे वीज कनेक्शन घेतल्याचा दावा केलाय. या संदर्भात काही कागदपत्र त्यांनी जाहीर केली आहेत. महामंत्र यंत्रणेला आम्ही प्रश्न विचारला होता की हे रिसॉर्ट बांधण्यासाठी वीज कनेक्शन साठी अर्ज कोणी केला होता. महावितरणने लिहून दिलाय यासाठीचा अर्ज अनिल परब यांनी केला होता. परबांनी साई रिसॉर्टशी आपला संबंध नसल्याचा दावा केलाय. किरीट सोमय्या उगाचच बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. माझा संबंध त्याच्याशी नसेल तर मी या बाबतीत का बोलू? ज्यांचा संबंध आहे ते ठरवतील काय करायचं ते, आणि ते माझे मित्र आहेत. हे मी वारंवार कबूल केलेलं आहे की सदानंद कदम यांनी त्याची मालकी ही क्लेम केलेली आहे. 7/12 त्यांचं नाव आहे. सगळा खर्च त्यांनी जो केलेला आहे तो त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीजना दिलेला आहे. किरीट सोमय्या यांच्या हातोडा घेऊन फिरण्यावरून सुद्धा अनिल परब यांनी सोमय्यांना टोला लगावलाय. किरीट सोमय्या काय म्हणेल, उद्या किरीट सोमय्याच्या हातात हातोडा दिला, किरीट सोमय्या पाडू शकतो का? ते पाडू शकत नाही. जर पाडायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्याच्या संदर्भातल्या ज्या यंत्रणा आहेत, ज्यांना हे अधिकार आहेत, ज्या यंत्रणांना अधिकार आहेत त्या यंत्रणांनी जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करू. कोट्यवधी रुपये किमतीचा रिसॉर्ट दापोलीमध्ये बांधण्यात आला. या रिसॉर्टच्या बांधकामात अनियमितता असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता त्याची मालकी कुणीही स्वतःकडे घ्यायला मात्र तयार नाहीये. दापोलीहून शिवाजी गोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. PFI या संघटनेविरोधात NIAनं कारवाईचा बडगा उगारलाय. गुरुवारी रात्रीपासून देशातील 13 राज्यात एकाच वेळी छापेमारी केली. तसे 100हून अधिक जणांना NIAनं गजाआडही केलेला आहे. NIAच्या या कारवाईमुळे PFIचं धाबं दणाणलंय. देशातील 13 राज्य, NIA आणि ईडीचे छापे, 100हून अधिक जणांना अटक. गुरुवारी रात्री NIA आणि ईडीच्या संयुक्त पथकानं देशातील 13 राज्यात एकाच वेळी छापे घातले. एका पाठोपाठ एक अनेकांना बेड्या ठोकल्या. या छापे आणि अटक सत्राविरोधात PFIच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आसाम, आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात NIAच्या पथकानं धडाकेबाज कारवाई केली. मात्र NIA आणि ईडीच्या संयुक्त कारवाई विरोधात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक,
आणि राजस्थानातील PFIच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। या कारवाईत NIAनं देशातील जवळपास 100हून PFIच्या पदाधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या। दिल्लीतील PFIचं कार्यालयही या कारवाईतून सुटलं नाही। दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यालयातून उत्तर भारतात PFIच्या साहित्याचा प्रचार केला जात असल्याचं उघड झालंय। जबरदस्ती गेट पीटा, उन्होंने गेट खोली, बहसबाजी होती थी, मतलब गेट खोली, बस इतना ही कह रहे थे। मैं कह रही थी पहले वो है ही नहीं तो मैं गेट खोल के क्या करूँगी, तो नहीं वो घर के अंदर ही है। मैं वहाँ इस पर बहुत सारे पुलिस आ गए, यहाँ पे लेडीज भी आ गई, और मैं अगर आप गेट नहीं खोलेंगी तो मैं ताला तोड़ के भी अंदर आ जाऊँगा, मुझे सब हक है। मैंने फिर उनसे पूछा कि आपके पास क्या वारंट है अंदर आने का, उन्होंने कहा कि मेरे पास वारंट पेपर है, मैं ऐसे नहीं आया हूँ। NIAच्या पथकानं कोलकाता जिल्ह्यातही PFIच्या कार्यालयावर छापे घातले। एकीकडे NIA आणि EDनं PFIच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली होती, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, NIA प्रमुख आणि IBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली। केंद्रीय तपास यंत्रणांची बऱ्याच कालावधीपासून PFIच्या हालचालींवर नजर होती। या संघटनेला आखाती देशातून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचं तपासात समोर आलंय। लगातार इस बात की जो आशंका थी वह सच साबित हो रही है कि सिमी जो एक राष्ट्र विरोधी गतिविधियों में संलिप्त रहने वाला संगठन था, उसी का बदला हुआ रूप PFI है। आज की जो भी छापेमारी है वह NIA के माध्यम से की जा रही है, और देश विरोधी कोई भी गतिविधि न प्रदेश में और न देश में अब स्वीकार नहीं की जा सकती। या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तानची वारी केल्याचंही उघड झालंय। त्यामुळे NIAनं PFI विरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील राजकीय घडामोडी घडल्यानंतर मात्र राजकारण अक्षरशः टिपेला जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधारी असतील, विरोधक असतील, विविध मुद्द्यांवरून एकमेकांवरती कुरघोडी करत असल्याचंही पाहायला मिळतंय। मात्र ही सगळी तयारी कसली आहे, तर आगामी निवडणुकांसंदर्भातली हे आता जनता देखील जाणतीये। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मिशन महाराष्ट्र सुरू केलेलं आहे। गेल्या वेळी कमी मतांच्या फरकानं पराभूत झालेल्या लोकसभेच्या जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे। मात्र भाजपचं हे मिशन बारामती यशस्वी होणार का, पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जाणारा बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला बळकटी देण्यासाठी निर्मला सीतारामन प्रयत्न करणार आहेत। त्या सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणार आहेत। विशेष म्हणजे बारामती जिंकण्यासाठी निर्मला सीतारामन दौऱ्यावरती असल्या तरी त्यांनी पवारांविषयी बोलणं टाळलंय। मैं भारतीय जनता पार्टी का संगठन मजबूत करने के लिए आई हूँ, किसी एक परिवार के लिए नहीं आई। निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती। निर्मला सीतारामन यांची भाषा बारामतीतील जनतेला समजेल असा टोला पवारांनी लगावला होता। त्यावर निर्मला सीतारामन यांनी ही बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। बारामती का जनता को किसी का भाषा समझने में कोई और व्याख्या का आवश्यकता नहीं पड़ती। भारत देश में जनता बहुत ही तेज है। जब साउथ में हिंदी फिल्म देखते हैं भाषा समझकर देखते हैं क्या? निर्मला सीतारामन या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत। गुरुवारी खडकवासला आणि भोर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली। शुक्रवारी त्या पुरंदर, दौंड आणि बारामतीमधील सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। तर शनिवारी त्यांच्या दौऱ्याची सांगता होणार आहे। जास्तीत जास्त संख्या पक्षाची वाढावी आणि ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही, हे साहजिकच पक्ष म्हणल्यानंतर पक्षाची अपेक्षा असते। त्यामुळे प्रांत अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतील त्यांची ती भूमिका असेल,
पण वित्तमंत्र्यांचा दौरा हा विकास कामं, अडीअडचणी आणि काही त्याच्यामध्ये काही मार्ग काढायचे असतील तर ह्या संदर्भातला आजचा हा दौरा आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघात मोठा फटका बसला होता आणि त्यामुळेच निर्मला सीतारामन यांनी खडकवासला मतदारसंघातून दौऱ्याला सुरुवात करत पवारांना सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजप मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळं खरंच भाजपच्या मताधिक्यात वाढ होणार का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एका बाजूला लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसलेली पाहायला मिळते, कारण दिल्लीत असलेले अनेक नेते हे महाराष्ट्र दौऱ्यावरती सातत्यानं येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी हे थेट दिल्ली गाठताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळामध्ये कशा प्रकारची चुरस असेल हे सांगण्यासाठी हे दौरे पुरेसे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे देखील गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत होते. गेल्या 2 दिवसात एखाद्या दिग्गज नेत्याला भेटण्यासाठी ते वाट पाहत होते अशी देशाच्या राजधानीमध्ये एकच चर्चा होती. मात्र ते नेमके कोणत्या नेत्याला भेटण्यासाठी थांबलेले होते हे मात्र कुणीच सांगायला तयार नव्हतं. मग न होणाऱ्या भेटीवर चर्चा झडल्याच कशा असा प्रश्न उपस्थित होतो. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. न ठरलेल्या भेटीची चर्चा. पीएम सीएम भेट ठरलीच नव्हती. मग सीएम कोणाच्या भेटीसाठी दिल्लीत? बुधवारी रात्री शहा शिंदे पण भेट नाही. दीपक केसरकरांनीही केलं स्पष्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते. मुंबईतून ते आपल्या 40 समर्थक आमदारांसह दिल्लीत डेरेदाखल होते ते निवडणूक आयोगापुढे ओळख परेडसाठी. मात्र त्यांनी महाराष्ट्र सदनात शिवसेना राज्य प्रभारींची बैठक आणि मेळावाच घेतला. तसंच उद्धव ठाकरेंच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात दिलेल्या भाषणालाही याच कार्यक्रमात जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमानंतर बुधवारी रात्रीच मुंबईत परतणार होते. मात्र प्लॅन रद्द करून ते दिल्लीतच मुक्कामी थांबले. गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्र सदनात दुपारपर्यंत कुठलीही हालचाल नव्हती. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी अशी कुठलीही वेळ मागितली नव्हती आणि शिंदे शहा भेट झाल्याच्या बातम्यांचंही शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खंडन केलंय. PM साहेबांची भेट वगैरे असेल तर ह्या सगळ्या अगोदर ठरतात, म्हणजे त्या ठरवून नंतर दिल्लीला येतात CM. नाहीतर CM असं ठरवून येत नाहीत. किंवा काल रात्री एक न्यूज अशी देण्यात आली की अमित शहाजींना भेटायला गेले. मी तुम्हाला अगदी 100% कॉन्फिडेंटली सांगतो, अशा तऱ्हेची कुठलीही भेट अमित शहाजींची आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची झालेली नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीत फक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या तसंच काही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठीच थांबून दूरध्वनीवर चर्चा केल्याचीही माहिती समोर आली. त्यानंतर मुख्यमंत्री थेट त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंच्या दिल्लीतील निवासस्थानी रवाना झाले आणि तिथेच थांबणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर मात्र थेटपणे मुंबईतून दिल्ली टार्गेट होताना दिसतीये. तर दिल्लीतीलही अनेक नेते हे थेटपणे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र पडद्याआड सुरू असलेल्या गाठी भेटी या संदर्भातल्या चर्चा तर राज्यामध्ये झडणारच, कारण अखेर हे राजकारण आहे आणि हेच असतं नेहमी विशेष. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.